विदर्भातील महत्त्वाकांक्षी आणि पायलट प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोणाळा उपसा सिंचन योजनेचं काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून लवकरच नागभीड तालुक्यातील 18 गावांमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे। या योजनेअंतर्गत बंद नलिका प्रणाली व मायक्रो सिंचनाची कामं SSFM कंपनी मार्फत पूर्णत्वाकडे आली आहेत। महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांचे व्यवस्थापन अधिनियम 2005 व नियम 2006 अंतर्गत प्रकल्प क्षेत्रात 6 पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्थापनाचं प्रशिक्षण व मार्गदर्शन दिलं जातं। पंप हाऊस इथं आयोजित कार्यशाळेत OMS बॉक्स, DMS बॉक्स, एअर व्हॅल्यू आणि आउटलेट व्हॅल्यू यांच्या वापर, कार्यपद्धती व देखभालीबाबत अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ आणि लाभार्थी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली आहे। तसेच पाणी वापर संस्थांनी लोकसहभागातून प्रभावीपणे काम करण्याचं आवाहन करण्यात आलंय। अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्थेतील तांत्रिक साहित्याचं संरक्षण करण्याचे आवाहन केलंय। OMS बॉक्स, DMX बॉक्स, एअर व्हॅल्यू आणि आउटलेट व्हॅल्यू यांची चोरी किंवा तोडफोड झाल्यास संपूर्ण सिंचन व्यवस्थेवर परिणाम होऊन पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे जलप्रदान, जलमित्र आणि जलदूत यांनी नियमित पाहणी करून साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। ब्युरो न्यूज 7 मराठी, नागभीड, चंद्रपूर। माझं नाव प्रफुल्ल एकनाथ खावडकर आहे। मी राहणार केलेमंड्याचा आहे आणि आज मी या माझ्या शेतामध्ये 167 नंबर आहे त्या शेतामध्ये आम्ही येत आहोत। धन्यवाद पटेल साहेब। कोणती पेटी कोणती आहे? पेटी नंबर आहे 12। अच्छा, कोणता? कोटगावमध्ये येते? कोटगाव। माझं नाव अजय सुजय हेमने। माझा गट नंबर आहे शेतीचा 133/1, गाव आहे रेंगातूर आणि पेटी नंबर आहे 2। पेटी नंबर 2 मधून मी जेवढा पाणी आला आणि चालू केला तेवढा मी त्या पाण्याचा फायदा घेतला, धानाला, वाळीला, बस एवढं ठीक आहे। तर मित्रांनो, मी रेंगातूरून बोलत आहे, राकेश मेश्राम। तर मी पेटी नंबर 2 8 हेक्टरच्या आउटलेटमधून 50 फूट पाईपलाईनवरून पाणी आणत आहे मी आणि ह्या मक्याला 50 पाईप लावले आणि तिथून पाईपलाईन इथं पाणी चालू आहे। मित्रांनो बघा, धन्यवाद मित्रांनो। बोला। केवलदास कुंडली बोरकुटे, हां गट नंबर 124/2 हां रेंगातूर। हां रेंगातूर म्हणजे येते। हां 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 आपण पाणी किती दिवसापासून घेता? आता किती दिवस सांगायला का? आता म्हणजे हे 2 दिवस। हां 2 दिवस झाले तुम्ही पाणी घेता आणि पाणी डबल फसलला जात आहे जातं। हां आणि 2 हेक्टरचा आउटलेट आहे, बरोबर आहे? नाव एकदा सांगा तुमचं। केवलदास कुंडली बोरकुटे, हां गाव गाव रेंगातूर। गाव रेंगातूर। पाणी आजपासून चालू झालं, पाणी धानाला। नाव काय तुमच्या? दिवाकर वाघाडे, आणि गट नंबर? गट नंबर 26। आणि पेटी कोणती आहे? हे 2 नंबर कोणती 2 पेटी? पेटी नंबर 2 कोणती? पेंट्री 2। पेंढरी 2। अच्छा, किती एकर जमीन आहे तुमची? 1.5। हां 1.5 एकर। आणि कोणता धान आहे? सम्राट। अच्छा, 1.5 एकर जमीन आहे। केव्हापासून पाणी घेता? आजपासून। ठीक। मी केशव चिंतामण शिररामे। मी पेंढे या गावामध्ये राहतो, पण माझी शेती रेंगातूर हलक्यामध्ये आहे। माझा शेतीचा गट नंबर 109 आहे। माझ्या शेतामध्ये बोरवेल आहे, परंतु माझ्या बोरवेलला पाणी नसल्यामुळे माझी शेती ही वाळत होती। त्यामुळे मी तुमच्या कृषी खुर्द प्रकल्पातील साहेबांकडे मी गेलो। 6-8 दिवसाअगोदर त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून पटले साहेब यांना फार विनंती केली आणि पटले साहेबांनी आश्वासन दिलं की मी तुमच्या शेतीला पाणी देतो, तुम्ही काही घाबरू नका।
त्यांनी अथक प्रयत्न केले. रात्री मला 10 वाजता रात्री त्यांनी फोन केला तर तुम्ही शिरामेजी घाबरू नका, मी तुम्हाला पाणी मिळवून देतो, अशी मला फार मोठं आश्वासन त्यांनी दिलं. आणि त्या अथक प्रयत्नामुळे 5-6 दिवसानंतर सुद्धा पाणी नंतर त्यांनी 2 दिवसा अगोदर त्यांनी परत मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आता मी तुम्हाला हमखासपणे पाणी देतो आणि त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे परत त्यांनी रात्री फोन केला, तुमच्या शेतीला उद्या सकाळी पाणी येणार. तर मी माझ्या 2 माणसांना पाठवलो, पण काही तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे माझ्या शेतीला पाणी मिळू शकला नाही. आणि परत सकाळी त्यांनी मला फोन केला की पाला का तुमच्या शेतामध्ये पाणी. परत मी शेतावरती सकाळी आलो आणि शेतावर आल्यानंतर मग त्यांनी एक सुपरवायझरला, गौरव या नावाच्या व्यक्तीला त्यांनी पाठवलं आणि परत आम्ही त्या एका कुंडामध्ये गेलो आणि तिथलं तो पाणी उपसला आणि पाणी उपसल्यानंतर माझ्या नितेश मंडपे यांनी तो पाणी काढून तिथला तो चक्री फिरवली आणि चक्री फिरवल्यानंतर मग पाणी दुसऱ्या पेटीवर गेला आणि त्या पेटीवरून मग तो या माझ्या प्रत्यक्ष शेतामध्ये तो आज सुरू आहे. आता त्या दोन पंप 2 इंच पंप सुरू आहे त्या ठिकाणी. त्यामुळे माझी शेती जर पाणी मिळालं नसता तर माझी 2.5 एकराची शेती जी आहे हे शेती पूर्ण वाढली असती, एकही धान त्या ठिकाणी झाला नसता. पण पटले साहेबाच्या या अथक प्रयत्नामुळे मला शेतीला पाणी मिळाला. त्यामुळे तुमचं पाटबंधारे विभागाचं मी धन्यवाद मानतो, पटले साहेबाचा धन्यवाद मानतो आणि त्यांच्या इतर जे कर्मचारी आहेत त्यांनी माझी प्रत्यक्ष शेतीमध्ये आले, त्यांनी फिरले आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची एक आत्मीयता निर्माण झाली आणि मला पाणी मिळालं. त्यामुळे मी त्यांचं फार फार आभारी आहे. काका तुमचं नाव काय काका? महेश प्रकाश शेरपुरे, हे गाव कोणतं आहे? पेंढरी. पेंढरी. आता पाणी कधीपासून येते इथे? पाणी मागे आला होता 3 दिवस. कोणत्या म्हणजे किती दिवसाआधी आला होता पाणी? आधी म्हणजे 15 दिवसाआधी पाणी आला होता. सतत पाणी हो, सतत पाणी येते? पाणी कंटिन्यू चालू होता हा हा आणि आता आजपासून अजून पाणी कंटिन्यू चालूच आहे. चालू आहे ना? तुम्हाला पाण्याची गरज आहे आता हो. आणि तुम्ही पाणी ते घेता. मागेही पण घेतलं 3 दिवस. अच्छा, मागे 3 दिवस घेतलं. हा एकाच याच्यावरून पाणी येत आहे की ह्या याच्यावर पण येत आहे? हा याच्यावर नाही आहे पाणी. हा इकडे आहे पाणी, तिकडे थोडा कमी आहे. हा कमी आहे. ठीक आहे. आणि इथे भरपूर जास्त आहे, म्हणजे सरळ नाही, खाल जास्त पाणी आहे. म्हणजे इकडे म्हणजे थोडा खालवण आहे. अच्छा, ह्या वेळेला त्या पॉइंट वरून 4 हे लावले आहेत पाईप. तर 4 मधून 4 कनेक्शन. तर 4 4 मधून connection 3 याच्यावर मधून- निघाला का 2 याच्यावर निघाला? 2 याच्यावर निघला आहे. 2 याच्यावर नाही निघाला. 2 याच्यावर अच्छा, निघला मग नाही. त्या तिकडे जे लावला तिकडे गेला नाही मी. तिकडे नाही गेले ना? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.